करेक्शन आहे. पालघर त्या पठ्ठ्यामध्ये 8 ठर लावणारा दुसरा संघ आहे. क्या आणि बात तो आहे. संघ आता आपल्याला इथे क्षितिजोत्सवाचं सादरीकरण दाखवण्यासाठी सज्ज होतोय. या ट्रायल डे दिवशी नाव आहे शिवशक्ती युवा गोविंद पदक 10. प्लीज वेलकम बिग राउंड ऑफ क्लॅप्स फॉर शिवशक्ती प्लीज. जोरदार टाळ्या. आम्ही भर लावत आहोत. क्षितिजोत्सवाला सगळ्यांच्या दहीहंडीचा जल्लोष लई भारी झाला. क्षितिजोत्सव गाजणार जगभर. वसई विरारचा उठणार नवा स्वर. टाळ्या 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 वाजल्या पाहिजे. जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्यांकडून. क्षितिजोत्सवाला दहीहंडीचा जल्लोष लई भारी झाला. क्षितिजोत्सव गाजणार जगभर. वसई विरारचा उठणार नवा स्वर. क्षितिजोत्सवाला तुमच्या शरीरामध्ये थँक्यू मयूर थँक्यू. तुमच्या शरीरामध्ये तुमच्या पायामध्ये ताकद आणण्याचं कार्य किंवा तुमच्या अशा आतल्या टॅलेंटला बाहेर काढण्यासाठी तुमच्या शरीराचा पूर्ण वॉर्मअप करून देण्याचं कार्य मयूरने केलंय. आमच्या डीजे मयूरने केलंय आणि तुम्ही आता पूर्णपणे स्फूर्तीनिशी आलेला. तयारी आहे ना सगळ्यांची? आठ म्हटलं की गाठ, गाठ म्हटलं की वाट. आलोय काहीतरी करू. सरळ रेफरींकडे. ओ टू रेफरी. कोच कॅप्टन यांनी संपर्क करायचा आहे. टाइम किपिंग साठी एका प्रतिनिधीने यायचं आहे. थोडं पटकन. प्रिपरेशन टाइम स्टार्ट.
9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. क्या बात आहे. अप्रतिम चपळाईचं दर्शन या ठिकाणी आपल्याला होत आहे. शिवशक्ती युवा गोविंदा पथक ज्या वेगाने थर रचत आहेत, नेत्रदीपक असा परफॉर्मन्स जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. उतरताना वेळेचं बंधन नाहीये, आरामात सावकाश उतरायचं आहे. डोळ्यांचं पारणे फिटतील असं हे सादरीकरण होतं शिवशक्ती युवा गोविंदा पथकाचं. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. हॅलो हॅलो. यशस्वी 6 थरांची सलामी आहे की नाही त्याची पुष्टी पंच आपल्यापर्यंत देतील. पण कौतुकास्पद कामगिरी ज्या प्रकारे त्याने थर जेवढ्या स्पीडने म्हणजे 3 थरापर्यंत जात असताना त्यांची जी गती होती ती खरोखरच कौतुकास्पद होती. 4था, 5वा, 6वा याच्यासाठी थोडासा वेळ जरूर घेतला कारण पटवरून त्यांचा जो टॉपर येत होता आणि त्यानंतर आता रेफरी काय सांगतात काय नाही याकडे सुद्धा आपण वळणार आहोत. Attempt successful with 0 penalty point. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शिवशक्ती युवा गोविंदा पथकासाठी. भगवा ध्वजा हरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारा तिमीर हरा. डीजे Preparation time start. नियमांप्रमाणे थांबायचं 2 मिनिटं. वेट वेट. अर्नेस्ट टीम दोन्ही यांना रेडी ठेवायचं आहे. 2 टॉपरला रेडी ठेवायचं आहे. पुरुष गोविंदा पथकांसाठी नियमांप्रमाणे पहिला अटेम्प्ट पूर्णपणे यशस्वी झाल्यावरती आपण लगेचच दुसरा अटेम्प्ट करायचा आहे. त्यासाठी हार्नेस टीमने सुद्धा टॉपर्सना रेडी ठेवायचं आहे. बघा एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे सगळ्या गोविंदा पथकांसाठी. तुम्ही पहिल्या अटेम्प्ट मध्ये 2 एक्के लावून लावलेत त्यावेळेचा टाइम कॅल्क्युलेट केला जाणार आहे. कंडिशन अशी आहे की तुम्हाला 3 एक्क्यांमध्ये जे 6 दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये लावायचे आहेत तिथे जर का तुम्ही अयशस्वी राहिलात तर तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाईल. ओके, प्रत्येकाने लक्षात ठेवा तुम्हाला दोन्ही अटेम्प्ट सक्सेसफुल लावायचे आहेत, यशस्वी लावायचे आहेत. तुम्ही दुसऱ्याला जर का पडलात, पहिला तुम्ही भले 40 सेकंदामध्ये तुम्ही थर लावून मोकळे झालात आणि तुम्ही रेसमध्ये असाल, तुम्ही सगळ्यात चांगले लावलेले असाल, पण जर दुसऱ्या वेळेला 3 एक्के लावताना पडलात तर तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाईल. सगळ्यांसाठी ही सूचना आहे, त्यामुळे ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे. आणि तुमचा वेळ काउंट होणार नाही दुसऱ्या थराचा. म्हणजे दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तुम्ही ज्या वेळेला 3 एक्क्यांनी 6 लावणार त्यावेळेला कितीही आरामात चढा, कितीही आरामात उतरा, कोणतेही वेळेचं बंधन नाहीये. तुमच्या रँकिंग मध्ये जे सुपर 16 आम्ही काढणार आहोत त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्या थरातला म्हणजे पहिल्या अटेम्प्ट मध्ये जे तुम्ही थर लावताय त्यावेळेची वेळ काउंट केली जाणार आहे. क्लिअर आहे? लेट्स स्टार्ट. प्रिपरेशन टाइम स्टार्ट.
10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. शिवशक्ती युवा गोविंद पथक डहाणू पहिल्या अटेम्प्ट मध्ये यशस्वी झाल्यानंतर हा दुसरा अटेम्प्ट 3 एक्क्यांचा हा थरार सावकाश सावकाश उतरायचंय वेळेचं कुठलंही बंधन नाहीये सावकाश उतरायचंय जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शिवशक्ती युवा गोविंद पथक डहाणू यांच्यासाठी याला म्हणतात सराव याला म्हणतात चिकाटी याला म्हणतात जिद्द यालाच म्हणतात मेहनत इतक्या महिन्यांचा हा सराव इथे दिसून आलेला आहे अतिशय सूत्रबद्ध शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी ही सलामी दिली Over to referee. अटेम्प्ट सक्सेसफुल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अरे बोल बजरंग बली की जय टकमकन 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 गोविंदा रे गोपाळा अरे गोविंदा रे गोपाळा खिडकीतल्या ताई आता वाकू नका पुढं वाकू नका 2 पैसे देतो मला भिजवू टाका खिडकीतल्या ताई आता वाकू नका पुढं वाकू नका 2 पैसे देतो मला भिजवून टाका लाल लाल पागोटे गुलाबी शेला चिंट्या दादा गेला जीव झाला येळा लाल लाल पागोटे गुलाबी शेला चिंट्या दादा गेला जीव झाला येळा तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा अरे 1 2 3 4 हमालपुऱ्यातली पोरं हुशार 1 2 3 4 हमालपुऱ्यातली पोरं हुशार गोविंदा 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 पुढील पुढील गोविंद पथक पुढील गोविंद पथक आपण आमंत्रित करण्या अगोदर सगळ्यांसाठी एक विशेष सूचना आहे सूचना अशी आहे तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला या स्पर्धेच्या सगळ्या नियम आणि अटी मान्य करूनच आपण या ठिकाणी आलेला आहात तुम्ही ज्या वेळेला थर लावायला येतात त्यावेळेला तुमच्याकडे ॲटलिस्ट 100 मुलं असणं गरजेची 100 गोविंदाज 100 जर तुमच्याकडे काउंट नसेल तर तुम्हाला आयोजन कमिटी जो निर्णय देईल तो मान्य करावा लागेल 100 मुलं तुमची कोर्टमध्ये नसतील तर याचं कारण एकच आहे सेफ्टीसाठी आम्ही तुम्हाला सांगितलेल्या 100 पेक्षा जास्त गोविंदांपैकी तुम्ही 100 जर का गोविंदांना आतमध्ये नाही घेतलात तर ती 100 मुलं तुम्हाला पॅक नाही करू शकत म्हणजे जे 6 तर आम्हाला लावायचे आहेत त्याच्यासाठी लागणारे 30-40 मुलं आहेत त्या व्यतिरिक्त पकडण्यासाठी एवढी मुलं हवी आतमध्ये एंट्री दिली जाणार नाहीये एंट्री करायची आहेत व्हॉलंटियर्स